मनीषा राहुल अवटी शिवनेर प्राईमच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी येथे रवी पंडित भिल हा 6 वर्षाचा मुलगा बोरवेलमध्ये पडला होता। त्याला 17 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर एनडीआरएफच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले। या बोरवेलचे तोंड बंदिस्त केले नव्हते। या प्रकरणी मंचर पोलिसांनी निष्काळजीपणा दाखवणारे बोरवेलचे मालक अविनाश नामदेव जाधव राहणार जाधववाडी तालुका आंबेगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। तोरांदळे ते जाधववाडी रस्त्यालगत जमीन गट क्रमांक 282-2 यामध्ये जाधव यांचा 200 फूट खोल व 6 इंच व्यासाचा बोरवेल आहे। बोरवेलला पाणी न लागल्यामुळे त्यांनी फक्त बोरवेलवर पोते आणि दगड ठेवला होता। बोरवेल पूर्णपणे बंदिस्त करणे गरजेचं होतं। बोरवेल बंदिस्त न केल्यामुळे सदर दुर्घटना घडली आहे। या प्रकरणी रवीचे वडील पंडित भिल यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी पोलीस हवालदार सागर गायकवाड यांनी रीतसर पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। दरम्यान आंबेगाव तालुक्यात पाणी न लागल्यामुळे अनेक ठिकाणी बोरवेल उघडे आहेत। संबंधितांनी ताबडतोब बोरवेल बंदिस्त करावेत, अन्यथा संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा खराडे यांनी दिला आहे। याबाबतची अधिक माहिती पाठवली आहे आमचे आंबेगावचे ब्युरो चीफ जयेश शहा यांनी। दिनांक 21/2/2019 रोजी दुपारी 4:30 वाजता जाधववाडी या ठिकाणी शेतामध्ये बोरवेलमध्ये एक लहान मुलगा रवी पंडित भिल 6 वर्ष हा अडकला असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी पोहोचलो। पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि एनडीआरएफ यांच्या टीमनं त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या मदतीनं संयुक्त कारवाई करून अथक मेहनत करून त्या ठिकाणी 16 तासांनंतर सदरचा मुलगा हा जिवंत बाहेर सुखरूप काढण्यात सदरच्या टीमला यश प्राप्त झालेलं आहे। त्या ठिकाणी सदरचा जो इंज्युअर्ड मुलगा होता त्यास मंचर रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांनी इलिगल बोरवेल घेतलेलं होतं त्याचप्रमाणे ते बोल घेतल्यानंतर ते बोल तसंच उघड्या परिस्थितीमध्ये ठेवलेलं होतं। डेंजरस स्थितीमध्ये ठेवल्यामुळे त्या ठिकाणी तो मुलगा त्या बोरवेलमध्ये पडून त्याचा अपघात झालेला होता। तर त्या गोष्टीस कारणीभूत झालेला तो जमिनीचा मालक आहे बोरवेल घेणारा, त्याच्या विरोधात या मंचर पोलीस स्टेशनला 337 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिक तपास चालू आहे। माझी मंचर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व ग्रामस्थांना विनंती राहील की अशा प्रकारे कुठेही आता सध्या दुष्काळी परिस्थिती आहे आणि त्या अनुषंगाने कोणीही शेतकरी या ठिकाणी शेतामध्ये जर बोरवेल घेत असतील तर अशा बोरवेल्स पाणी लागलेलं असेल किंवा न लागलेलं असेल तर अशा मोकळं कुठल्याही प्रकारचं बोर उघड्या स्वरूपामध्ये ठेवणार नाही की जेणेकरून अशा प्रकारचं ह्युमन कॅज्युअलिटी त्या ठिकाणी होईल आणि काहीतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। अशा प्रकारचं कृती कुठल्याही शेतकऱ्यांच्या हातून होणार नाही याबाबत सर्वांनी दक्षता घ्यायची। अशा प्रकारचं जर काय आढळून आल्यास तर त्याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्या। शिवनेर प्राईम टाइप करून सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।